आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र विशेष प्रासंगिक। जगाच्या शाश्वत विकासात दिव्यांगांचा सहभाग वाढावा यासाठी दरवर्षी 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस पाळला जातो। या दिनाचा औचित्य साधून घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आढावा आज आपण विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दिव्यांगांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत। सरकारनं 2014 पासून दिव्यांग शब्द प्रचलित करून दिव्यांगांना आत्मविश्वास दिला आहे। तसंच दिव्यांग श्रेणीची संख्या 7 होती ती आता 21 करण्यात आली आहे। दिव्यांगांना सरकारी नोकरीमध्ये 4% आरक्षण सुनिश्चित केलं असून दिव्यांगांच्या पदोन्नतीसाठी निकष निर्धारित करण्यात आले आहेत। सरकारनं सुगम्य भारत सुलभ भारत या अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश सुलभता निश्चित केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग कायद्यांविषयी माहिती देताना आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या। देश के दिव्यांग हमारे ही परिवार के सदस्य हैं, लेकिन पुराने कानूनों में दिव्यांगों को किस कैटेगरी में रखा गया था? दिव्यांगों के लिए ऐसे ऐसे अपमानजनक शब्दों का प्रयोग किया गया था जिन्हें कोई भी सभ्य समाज स्वीकार नहीं कर सकता। हमने ही सबसे पहले इस वर्ग को दिव्यांग कहना शुरू किया, उन्हें कमजोर फील कराने वाले शब्दों से छुटकारा दिया। 2016 में हमने राइट्स ऑफ पर्सन्स विद डिसेबिलिटी एक्ट लागू करवाया। ये केवल दिव्यांगों से जुड़ा कानून नहीं था, ये समाज को और ज्यादा संवेदनशील बनाने का अभियान भी था। सरकारनं दिव्यांग सक्षमीकरणासाठी आता आणखी व्यापक उपक्रम हाती घेतले आहेत। दिव्यकला मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांगांना मिळकत होत आहे। दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीसाठी सरकारनं खाजगी कंपन्यांशी करार केला आहे। याविषयी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्याचे मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी अधिक माहिती दिली। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में दिव्यांगजनों के आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सशक्तिकरण की दृष्टि से जो सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय के द्वारा कदम उठाए गए हैं वो अपने आप में बहुत अभूतपूर्व हैं। इसके पहले दिव्यांगजनों को अलग अलग तरह के शब्दों से संबोधित किया जाता था, लेकिन पहली बार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने दिव्यांगता शब्द जो उनको दिया, इससे पूरे देश के दिव्यांगजनों में एक आत्मविश्वास का और स्वाभिमान का भाव जागृत हुआ। सुगम्य भारत अभियान इसी 10 वर्ष में जो है ना वो प्रारंभ किए गए, जिसमें रेलवे स्टेशन, एयरपोर्ट, बस स्टैंड, हॉस्पिटल, गवर्नमेंट ऑफिस, स्कूल, ऐसे सारे स्थानों को सुगम्य बनाने की दृष्टि से कदम आगे बढ़ाए गए, जिसमें रैंप, रेलिंग, लिफ्ट इस तरह की शुरुआत किए जाने से दिव्यांगजनों को उनके जीवन में आगे बढ़ने के लिए काफ़ी मार्ग प्रशस्त हुआ। साथ ही साथ दिव्यकला मेले की शुरुआत हुई, जिसमें दिव्यांगजनों को वो अलग अलग स्थानों पर अपने गांव में या शहर के किसी स्थान पर रहकर सामान बनाते थे, पर उनको विक्रय के लिए प्लेटफॉर्म नहीं मिल पाता था। दिव्यकला मेलों की शुरुआत की गई। अभी तक 21 दिव्यकला मेले लग चुके हैं और इसमें लगभग 1500 दिव्यांग उद्यमियों में भाग लिया और लगभग 14 करोड़ रुपए का लाभ वो अर्जित कर चुके हैं दिव्यकला मेले की प्रदर्शनियों में जाकर पार्टिसिपेट करके। हम दिव्यांगजनों के लिए आने जाने की, वहाँ स्टाइल की सारी सुविधाएं उपलब्ध कराते हैं। इसके साथ हमने एक कार्यक्रम और मंत्रालय के द्वारा प्रारंभ किया गया, दिव्य कला शक्ति। दिव्यांगजन कोई अच्छा नृत्य करता है, कोई गीत, कोई गायक, कोई अच्छा वाद्य बजाता है, तो दिव्यांग कलाकारों की इस संस्कृति को प्लेटफॉर्म उपलब्ध कराने के लिए दिव्य कला शक्ति कार्यक्रम पूरे देश भर में वो आयोजित किए जा रहे हैं। रोजगार कौशल की दृष्टि से आज के ही कार्यक्रम में और 11 भाषाओं में पुस्तिका लॉन्च की गई। इन्फोसिस के साथ में, टाटा के साथ में, जोमेटो के साथ में, उनके साथ में भी अनुबंध किए गए हैं, जिससे बड़ी मात्रा में दिव्यांगजनों को रोजगार के अवसर उपलब्ध कराए जा सकें। और दिव्यांगता वित्त विकास निगम से जहां स्किल ट्रेनिंग PM10 के प्रोग्राम चलाए जा रहे हैं, वहीं उनको दिव्यांगता वित्त विकास निगम से कम ब्याज की दर पर लोन उपलब्ध कराया जा रहा है, ताकि वो अपने द्वारा किए गए काम को और भी ज़्यादा
गतिशीलता के साथ में आगे बढ़ा सकें और वो स्वयं सशक्त हों, सशक्त होने के साथ साथ परिवार को, समाज को और आदरणीय प्रधानमंत्री जी का जो सपना है भारत को आत्मनिर्भर बनाने का, उस सपने को साकार करने में, भारत को विकसित राष्ट्र बनाने में भी हमारे दिव्यांग साथी अपना योगदान दे सकें। लेकिन हमारे देश में स्मार्ट कैन जो विदेशों से आती थी, अब दृष्टिबाधित दिव्यांगजनों के लिए स्मार्ट कैन हम अपने ही देश में बना रहे हैं। उनको जो कृत्रिम पैर लगाए जाने का काम होता था, वो कृत्रिम पैर बनाने की शुरुआत भी अब हम एलिम्को ने अपने यहाँ कर दी है। ये कदम ये बताते हैं कि जो हम पहले हमारी दूसरों के ऊपर निर्भरता हुआ करती थी, आज न केवल हमारा देश आत्मनिर्भर बन रहा है, बल्कि आने वाले समय में हम अपने एलिम्को के प्रोडक्ट को वैश्विक स्तर पर दूसरे देशों में भी पहुंचा करके जहां एक और भारत को आर्थिक दृष्टि से, वहीं रोजगार की दृष्टि से भी सशक्त बनाने में हमारा ये विभाग योगदान दे सकेगा। छत्रपती संभाजीनगर इथं आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनाच्या औचित्यानं जिल्हा समाज कल्याण आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या वतीनं कैलासवासी भानुदासराव चव्हाण स्मृती सभागृहात एक कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं। मनानं सक्षम असलं पाहिजे। एखादा अवयव कमी असला ना काही फरक पडत नाही, पण तुम्ही अवयवानं धडधाकट आहे आणि तुमचं मनच जर सक्षम नसेल तर काही उपयोग नाही। आणि त्यामुळे मन सक्षम करायचा हा दिवस आहे, मनाची ऊर्जा वाढवण्याचा हा दिवस आहे, मनाची ताकद वाढवण्याचा हा दिवस आहे। मला वाटतं शिवसाहेब आपण कुठून तरी पैसा उपलब्ध करून जर आपण सर्वे केला, कारण बरेच लोकांचा आणखी नोंद झालेली नाही आणि ते लोक स्वतःहून प्रशासकीय कार्यालयाकडे येत नाही। जिल्हाभरामध्ये पूर्ण घरोघर जाऊन आपण सर्वे करू। कुठून तुम्ही सेफ मधून द्या, 5% मधून द्या, किंवा आम्ही डेप्युटेशनतून काढू पैसा, सर्वेक्षणासाठी जो काही पैसा लागतो तो काढू, प्रत्येक घरी जाऊन आपण सर्वे करू आणि एक दिव्यांग व्यक्तीची नोंद आपल्याकडे आपण घेऊ आणि त्यांना काय काय लाभ देता येते। पण आमची अशा दोघांची अशी इच्छा आहे की सरकारने दिव्यांगासाठी जे केलंय ते 100% त्यांच्यापर्यंत विनासायास गेलं पाहिजे। त्याच्यासाठी त्यांना चक्रा मारणे, कोणाचे हांजी करणे, कशाला कोणाचे हांजी करायचे, कशाला कोणाकडे तुमच्यासाठी दिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलं पाहिजे। कुठल्या भागामध्ये दिव्यांग जास्त आहेत, कुठल्या योजना कुठल्या दिव्यांगासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने देता येईल याची साधक बाधक चर्चा जर कुठल्या निमित्तानं झाली तर निश्चितपणे आपल्याला जिल्ह्यामध्ये चांगलं काम करता येईल। एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या पंक्तीप्रमाणे मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा या शब्दात घेतला। आपल्याला जितकी भी योजना आहे ते दिव्यांगांच्या दृष्टिकोनातून कशा रीतीने बघायला पाहिजे। आम्ही स्वतः बघतो की यांना या योजनाचा लाभ कसा भेटू शकतो। आपण स्पेसिफिक योजना दिव्यांगांसाठी राबवत आहे। दीनदयाल उपाध्याय दिव्यांग पुनर्वसन योजना आहे, आपल्याकडे शिष्यवृत्ती योजना आहे, आपल्याकडे रिझर्वेशन्स आहे उच्च शिक्षणामध्ये, यासोबत आपल्या रोजगारमध्ये रिझर्वेशन्स आहे। म्हणजे बऱ्यापैकी आपलं डिपार्टमेंट त्या डायरेक्शन मध्ये, आपली सरकार त्या डायरेक्शन मध्ये काम करत आहे। आपल्या समाजामध्ये या सगळे विषयांसंदर्भात स्वीकार्यता आणि एक सामाजिक समावेशक ॲटिट्यूड आपल्याकडे ते अजून त्या डायरेक्शन मध्ये काम चालू आहे। पण मी ते खऱ्या अर्थामध्ये आज रोजी म्हणू शकत नाही की पूर्णतः ऍक्सेप्टेबिलिटी जे आपण इन्क्लुसिव्हनेस म्हणतो ते झालेली आहे। त्यासाठी आपले लोकांना, सगळे लोकांना मिळून त्यामध्ये काम करण्याची गरज आहे। आपल्याकडे बऱ्यापैकी एनजीओ या ठिकाणी काम करत आहे। एमजीएसएस आहे, प्रहार संघटन आहे, इतर सगळे संघटन आहे, ते या दिशेमध्ये काम करत आहे आणि लोकांची मानसिकता बदलण्यासाठी ते प्रयत्न करत आहे। आणि हे आपल्यासाठी खूप गर्वाची बाब आहे की आपल्याला या डायरेक्शन मध्ये काम करण्यासाठी आपल्याला लीडरशिप भेटलेली आहे। पण जे सगळ्यांसाठी योजना आहे त्यामध्ये दिव्यांगांचा प्रतिनिधी कसा वाढवू शकतो त्यासाठी पण मला आणि माझ्या डिपार्टमेंटला प्रयत्न करण्याची गरज आहे आणि यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। जगाच्या शाश्वत विकासात दिव्यांगांचा सहभाग वाढावा यासाठी दरवर्षी 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस पाळला जातो। या दिनाचा औचित्य साधून घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा आढावा विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला। सादरकर्ते समरजित ठाकूर,
निर्मिती सहाय्य समीर पाठक।